जायचं आहे आणि आळंदीला आलेलो आहोत. अचानक प्लॅन ठरलेला आहे. आळंदीत अजून बसला 1 तास वेळ आहे. तर म्हटलं चला इथे ना एक मंदिर आहे गणपतीचं आणि पावणारा गणपती आहे. मी बँकेत असताना कायम यायची इथे. म्हटलं आज चला तुमच्यासोबत शेअर करेल. हे जे गणपतीचं मंदिर आहे ना ते आपला बस स्टॉप आहे आळंदीचा, तिथेच खाली पुलाच्या खाली आहे. त्यामुळे जायला थोडंसं जमत नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा शूटिंग नीट घेता आलेली नाही आहे. तर खूप छान मंदिर आहे खालच्या साईडला. चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता इथून साधारण अर्धा तास किंवा 1 तास लागेल जास्तीत जास्त. पण डायरेक्ट बस आहे त्यामुळे टेन्शन नाही. आणि नीलू पहिल्यांदाच येतोय बरं का, नाहीतर तो कधीच नसतो. मी फिरती आल्यापासून. झाला का स्वयंपाक? झाला रेडी? बापरे, पाहू चल बघून घेऊ देत बाबा मामा आपल्याला. चिकन मस्त झालंय ग, काय दिसतंय सुंदर. वा. आणि चिकन हे सगळं इनी बनवलंय. इनी पूर्वानी बनवलंय. सविताक्कानी केलंय. दोघींनी स्वयंपाक केलाय बरं का. जी मेन स्वयंपाक करणारी तिचं क्रेडिट तर गेलं या दोघींना. नाही मी पण आहे मेन मध्ये. तू पण आहे ना मेन मध्ये. मेन पूर्वानी केलेलं आहे आणि सीमाक्कानी मेन मध्ये मी पण आहे. आणि ते केलंय. आणि ताई पण मेन मध्येच आहे. त्यांच्याशिवाय शोभत नाही त्यामुळे ते पण पाहिजे. हा मग मोठ्याई शिवाय कुठे शोभा असते का? मोठ्याई म्हणजे मोठ्याई असते. एकदा दाखव. तर मस्त चिकनची भाजी रेडी आहे. अरे वा, काय मस्त आहे ना. या जेवायला. चला आता जेवण करूयात. लाईट नाहीये नेमकी, आज लाईट गेलेली आहे ना. लाईट नाहीये पण हा पहा आमचा मस्त भाकरी, चिकन सुक्का, चिकन रस्सा येतोय अजून, राईस आणि ही बसलेली आहे पंगत जेवायला. चेहरेच नाही येतात कारण की ज्याची वाट पाहत होतो ते चिकनचं पातेला आलेलं आहे. चिकन रस्सा. आल्यावर मी हे सुद्धा काम नसतं. पहा भांडी सुद्धा याच घासतात ते दोघे. मला फक्त व्हिडिओ काढायचं काम असतं. लाईट नाहीये ना, लोड शेडिंग चालू आहे. म्हणजे संध्याकाळी 6ला जाते. आम्हाला मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे सगळे पाहिजे. सगळ्या महिने पाहिजे असतात, हेच मेन आहे. मग कुणी काम करो नाही तर नाही करू. आणि आम्ही बारकाल्या दोघीत मोस्टली अशा फक्त इकडून तिकडून फिरायला लागली. हाताखाली द्यायचं काहीतरी, जेवढं पाहिजे तेवढं बस, दुसरं काहीच नाही करत. चला वॉकला निघालेलो आहोत. मामूला यायचं का नाही मामू? चला आता उजेडात या मागून दिसतात ते. तिकडं घरात कोणाचे चेहरे दिसत नव्हते कारण की स्ट्रीट लाईट खाली पूर्वी अभ्यास करायचे आणि आता आम्ही व्हिडिओ करतोय. आता व्हिडिओ केला जातो नाही पण यूज तर करतोय ना आम्ही स्ट्रीट लाईटचा. जमाना बदल गया है. आम्ही रात्री टेरेसवर झोपलो होतो आणि अगदी पहाटेच निघायचं होतं. तर हे पहा अजून सूर्य काही उगवलेला नाही पण आम्ही उठलेलो आहोत, रेडी झालेलो आहोत आणि बाकीची सगळी मंडळी अशी झोपलेली आहे. तर चला आता आमची निघायची वेळ झाली आहे आणि ओंकार उठलेला आहे. तर ओंकार आम्हाला बाय बाय करतो वरून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि